माप मोठा आहे, ब्लाऊज कटिंगला घेतलंय आणि हे माप मोठं असल्यामुळे 10ची बाही आहे, 15ची उंची आहे, 44ची चेस्ट साईज आहे आणि 19.5 म्हणजे 38-39ची कंबर आहे। तर बघा 1.5 मीटर कपडा मी घेतलेला आहे, 1 मीटर आणि इकडे हा अर्धा मीटर, कारण अस्तरचा पन्ना जो आहे तो इथे फुल मिळत नाही कोणा साईडला, त्याच्यामुळे आपल्याला कपडा जास्त लागतो। अस्तरचा पन्ना जर मोठा असतो तर मात्र ह्याला मोठ्या अस्तरपेक्षा कमी अस्तरमध्ये होऊन जाऊ शकतं। आता ही सगळ्यात अगोदर मी स्लीव्ज कटिंग करून घेते, म्हणजे टेन्शन येत नाही। स्लीव्ज कटिंग झाली की कपडा ॲडजस्ट करायला लागत नाही। 10ची स्लीव्ज आहे आणि 6.25चा दंडगीर आहे, तर पुढे 1.5 इंच मार्जिन देते, 10मध्ये 1 इंच वाढून 11 इंचची बाही घेते। इथे तुम्ही 4 इंच डाऊन देऊ शकता, साईज मोठी आहे ना, तर बाही कटिंगला 4 इंच जॉईंट देऊ शकता। जसं की इथे बघा 10 इंचाची बाही आहे, तर इथे 11 इंच घेतलेला आहे, 1 इंच वाढून अर्धा इंच इकडे जाईल शिवायला, अर्धा इंच इकडे बॉटम साईडला जाईल शिवायला, आणि इथून इकडे हे 4 इंच घेतलेलं आहे, कारण 3.5 इंच नॉर्मल ब्लाऊजला घेतो आपण, तर इथे साईज मोठी असते त्यामुळे 4 इंच डाऊन घेऊ शकता। दंडगेर 7.25 इंचाचा आहे आणि इकडे 1.5 इंच जॉईंट येईल, थोडासा इथे अर्धा इंचाचा मला जॉईंट द्यावा लागेल, कारण हे मार्जिन कमी राहते। आणि इकडे हा बॅक साईड आहे, हा फ्रंट साईड आहे, या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही स्लीव्ज कटिंग करू शकता। स्लीव्जला इकडे बघा या साईडला जॉईंट येतोय, तर मोठा जॉईंट आलेला आहे म्हणून इथे मार्जिन सहित, जसं मी म्हटलं अर्धा इंच आपल्याला इथे जॉईंट येणार आहे। थोडा भाग शिलाईला गेल्यानंतर बरोबर इथे हा 1.5 इंचचा मार्जिन आपला शिल्लक राहील, 1.5 इंच जास्त वाटतं तर कटिंग करून टाकू शकते। तर या पद्धतीने मोठा जॉईंट सुद्धा मोठ्या मापाला इथे येऊ शकतो, जसा की इथे काढलेला आहे। मोठी शोल्डर असेल किंवा मोठं माप असेल तर मुंडा किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा, शोल्डरपेक्षा मुंडा किती वाढवायचा, शोल्डर जास्त घ्यायची की मुंडा जास्त घ्यायचा, हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला होतो। सो 44 साईजचं ब्लाऊज मी आता कटिंग करत आहे, मार्किंग टाकलेलं आहे, तरी सुद्धा तुम्हाला एकदा समजावून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात ही गोष्ट नक्कीच येईल। इथे बघा हा 44 साईजचा ब्लाऊज कटिंगला मी मार्किंग टाकत आहे, त्यासाठी 15 इंचाची उंची आहे, तर 1 इंच वाढून 15मध्ये 1 इंच वाढून 16 इंच घेतलेला आहे। 16 इंचाची ही इकडे पॅक भाग आहे, तो आपल्याकडे नेहमी राहतो, तर 15 इंचामध्ये 1 इंच वाढून 16 इंचाची उंची घेतलेली आहे। त्यानंतर शोल्डर टाकलेले आहे मी ते 6.25 इंच, मुंडा टाकलेला आहे 7.25 इंच। आता 7.25 इंच का टाकलं आहे, कारण क्लायंटची तब्येत आहे, सो आर्म होल दंडसुद्धा मोठे असतात, त्यासाठी इथे मी 1.5 इंच वाढवलेला आहे। तर आर्म होलमध्ये किंवा दंडामध्ये बारीक असेल क्लायंट तर 6.5 इंच टाकू शकता। त्यानंतर 44चा चौथा भाग घेतलेला आहे 11 इंच, 2 इंच मार्किंग इथं मार्जिन टाकलेलं आहे आणि मार्किंग करून घेतलेलं आहे। अशी रेष खाली ओढलेली आहे। गळ्याची रुंदी किती टाकली म्हणाल तर हा 10चा गळा आहे, अर्धा इंच मार्जिंग सोडून 10.5 इंच मार्किंग केलेलं आहे आणि हे 2.5 इंचाचा गळा रुंदी टाकलेली आहे। 2.5 इंच गळा रुंदी टाकल्यानंतर इथे बघा आपल्याला 1.5